हॅलो अँड वेलकम टू आर दिस सेशन ऑफ इंग्लिश क्लास. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या सेशनमध्ये. आज आपण तुमच्या पुस्तकेतला जो चॅप्टर आहे द वर्थ ऑफ अ फॅब्रिक हा वाचणार आहे. खूप छान कहाणी आहे. वर्थ ऑफ अ फॅब्रिक म्हणजे कापडाचं मूल्य. ठीक आहे. फॅब्रिक काय असतो? जो विणलेला कापड असतो, जो कापड असतो ज्याला आपण शिववतो ते असतो फॅब्रिक. ठीक आहे ना. तर अशा कापडाचं मूल्य, वर्थ म्हणजे काय? मूल्य, किंमत. तर अशा एका वर्थ ऑफ अ फॅब्रिक काय कहाणी आहे तर आता आपण वाचूया. मुलांनो, तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या संतांच्या बाबतीत तर माहिती आहे ना, किती मोठे मोठे संत होऊन गेले आहेत. जसं संत ज्ञानोबा, तुकाराम, हे सगळे झाले होते ना, एकनाथ. तर अशाच प्रकारे एक तमिळचे संत होते जे की पोएट पण होते, म्हणजे जे कवी पण होते, तिरुवल्लुवर. तर त्यांच्या बाबतीत ही एक छोटीशी कहाणी आहे. ही कहाणी खूप सुंदर आहे आणि याची आपल्याला खूप शिकायला मिळतं. वर्थ ऑफ अ फॅब्रिक म्हणजे आताच मी सांगितलं की एका कापडाचं मूल्य. तर चला वाचू आपण कहाणी काय आहे. तिरुवल्लुवर वॉज अ ग्रेट तामिळ सेंट पोएट हु लिव्ड मोर दॅन 2000 years अगो. तिरुवल्लुवर एक खूप मोठे, खूप महान तामिळचे संत होते आणि पोएट होते, म्हणजे ते एक कवी होते. आणि ते जे आहे 2000 वर्षाच्या पूर्वी, 2000 किंवा त्याच्याही आधी वर्षांपूर्वी ते होते. ठीक आहे. तिरुकुर्रल इज द बुक ऑफ हिज टीचिंग. तर त्यांची बुक एक टीचिंग, जी पुस्तक आहे ज्याच्यात त्यांनी काय शिक्षा दिली आहे ते सगळं लिहिलंय. तर त्याचं नाव आहे तिरुकुरल. ठीक आहे. इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इव्हन टुडे. तर ही जी पुस्तक आहे ही आज सुद्धा लोकांशी, खूप लोक त्याला प्रेम करतात आणि रिस्पेक्ट म्हणजे खूप सन्मान दिला जातो, आदर केला जातो. जसं आपल्याकडे नाही, मी आता सांगितलं संत ज्ञानोबा आहे, तुकाराम आहे, तर ह्यांचा आपण आजही खूप आदर करतो आणि त्यांचं लिहिलेलं आणि त्यांचं खूप आपण वाचतो आणि म्हणतो. तिरुवल्लुवर वॉज अ टेक्सटाईल विवर. तर तिरुवल्लुवर कोण होते? त्याच्या बरोबरच आपलं जीविकोपार्जन कराय करता ते टेक्सटाईल विवर होते, म्हणजे जे कापड असतं त्याला विणायचं काम करत होते, विणकर होते ते. ही वोव ब्युटिफुल फॅब्रिक्स अँड सारीज अँड सोल्ड देम इन द मार्केट. तर ते काय करायचे? ते खूप सुंदर सुंदर फॅब्रिक्स म्हणजे कापड आणि साड्या विणत होते, म्हणजे हाताने विणायचं काम. कारण की हे खूप 2000 वर्षापूर्वीच गोष्ट ही. तर तेव्हा असंच हाताने होतं. आता आजकाल तर मशिनीने होतंय सगळं काम, तेव्हा हाताने विणत होते सगळे लोक, जे विणकर राहत होते. तर अशा प्रकारे ते सुंदर साड्या आणि कापड विणत होते आणि मग त्यांना मार्केटमध्ये, बाजारामध्ये त्यांना विकत होते. पीपल सेड दॅट ही नेव्हर गॉट अँग्री. आता लोक असं म्हणतात की ते कधीच रागवत नव्हते, त्यांना राग असा हा कधी नव्हता येत. नेव्हर यूज बॅड वर्ड्स, कधीच ते तोंडाने आपल्या वाईट शब्दांचा प्रयोग नव्हते करत. नेव्हर शाउटेड एट एनीवन, आणि कधीच ते आरडाओरडा कोणावरती नव्हते करत. म्हणजे ते खूपच शांत प्रकृतीचे होते आणि त्यांना राग नव्हता येत, ते कोणावर ओरडत नव्हते आणि शब्दांचा इस्तेमाल फारच ते जे आहे नीट प्रकारे करवते, कधी कोणाला शिव्या गाळ्या असे नव्हते देत. इन द सेम टाउन, आता त्याच गावामध्ये जिथे हे तिरुवल्लुवर होते त्याच गावामध्ये, देअर लिव्ड अ रिच यंग मॅन. तर तिथे एक खूपच श्रीमंत आणि यंग मॅन, तरुण माणूस एक राहत होता. ही वेस्टेड मोस्ट ऑफ हिज टाइम रोमिंग अराउंड विथ हिज फ्रेंड्स. तर तो काय करायचा? तो आपला जास्त तर टाइम, आपला जास्त तर वेळ जे आहे आपल्या मित्रांबरोबर इकडे तिकडे जे आहे वेस्ट करत होता. म्हणजे फालतू तो घुमत फिरत राहायचा इकडे तिकडे आणि नुसतं गप्पा गोष्टी आणि फालतू कामांमध्ये वाया घालायचा आपला वेळ तो. असे असतात ना, तुम्ही पण असे खूप मुलं मुली बघितले असतील जे की आपला वेळ वाया घालतात. आपल्याला हा जो वेळ मिळाला त्याला खूप जे आहे नीट प्रकारे त्याचा केला पाहिजे यूज. पण हा मुलगा जो होता हा असं नव्हता करत. दे ऑफन मेड फन ऑफ अदर पीपल. तर ते मुलं काय करायचे मिळून, ते मुलं श्रीमंत होते खूप, तर ते दुसऱ्यांचा खूप फन म्हणजे काय मजाक उडवायचे, त्यांची टिल्ल उडवायचे. त्यांना त्याच्यातच खूप मजा होता, कारण की पैशा रुपयाची त्यांच्याजवळ कमी नव्हती. तर त्यांचा हा जो आहे हाच जो आहे पास टाइम होता. आय डोंट बिलीव्ह व्हॉट पीपल से अबाउट दिस वल्लुअर, सेड द यंग मॅन वन डे. तर एक दिवशी हा जो मुलगा होता, हा तरुण मुलगा होता, तरुण माणूस होता, ह्यांनी म्हटलं की आय डोंट बिलीव्ह, मला याच्यावरती विश्वास नाहीये, व्हॉट पीपल से, काय लोक म्हणतात, अबाउट दिस वल्लुअर म्हणजे या वल्लुअर साठी. तर मला याच्यावरती बिलकुल पण विश्वास नाहीये, लोक जे म्हणतात या वल्लुअर साठी, असं हा मुलगा म्हणाला एक दिवशी. आय एम शुअर आय कॅन मेक हिम अँग्री. तर हा म्हणतो की मी तर जे आहे मी नक्कीच मी या माणसाला
राग दिलवून राहीने. कारण की ह्यांचं पहा, आता जसं सांगितलं ह्यांचा टाइम, ह्यांचा पास टाइमच हाच होता की वेळ ह्यांचा असाच निघत होता लोकांची मजाक उडवायमध्ये, लोकांना त्रास द्यायमध्ये. कम ऑन लेट्स हॅव सम फन टुडे. तर तो आपल्या मित्रांना म्हणतो की चला आता आज आपण खूप मज्जे करू, या माणसाची मजे करू. So the arrogant young man approached Thiruvalluvar in the market and picked up a beautiful piece of fabric. तर काय झालं, हा जो उद्धट माणूस होता, उद्धट आणि यंग हा तरुण माणूस होता, ह्यांनी काय केलं, अप्रोच तिरुवल्लुवर म्हणजे तिरुवल्लुवर कडे गेला आणि इन द मार्केट बाजारात त्याच्या दुकानात गेला आणि पिक्ड अप अ ब्युटिफुल पीस ऑफ फॅब्रिक, एक खूप सुंदरसा फॅब्रिक, एक खूप सुंदरसा कापड त्यांनी उचलला त्याच्या दुकानातनं. हाऊ मच डज दिस होल फॅब्रिक कॉस्ट, ही आस्क्ड. तर त्यांनी विचारलं तो कापड उचलून की हा जो कापड आहे, हा विणलेला कापड फॅब्रिक आहे, हा कितीचा आहे, ह्याचं जे आहे कॉस्ट काय आहे. 8 coins. The saint named the price. तर संतांनी त्यांनी आपलं प्राइस सांगितलं, त्याचं जे होतं की 8 coins म्हणजे की 8 शिक्के. याला तुम्ही असं समजू शकता की 4 नाणी, ठीक आहे ना. तर ते म्हणतात द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोर इट इनटू 2. आता तो तर फारच उद्धट आणि फारच बेकार माणूस होता. त्यांनी काय केलं, त्यांनी त्या कापडला उघडलं आणि त्याचे 2 तुकडे करून टाकले, असं त्याला फाडून टाकलं आपल्या हाताने. व्हॉट्स द प्राइस ऑफ दिस पीस नाव. त्याला वाटलं की आता मी असं करत त्याला नक्कीच राग येईल या तिरुवल्लुवरला. आणि त्यांनी विचारलं की आता याची काय किंमत आहे, हे त्याला असं विचारलं. बघा, हा तो माणूस आणि ह्यांनी काय केलं, ह्यांनी त्या कपड्याचे 2 तुकडे करून टाकले आणि हे ते तिरुवल्लुवर जे संत आहेत आणि हा त्याचा मित्र आहे या माणसाचा. तर कसा हा उद्धटपणे यांनी की या संतांना राग ये म्हणून असं सगळं केलं. मग काय झालं बघा बरं. 4 coins the saint answered politely. तर त्यांनी संतांनी खूप पोलाइटली, खूप नम्रतेने उत्तर दिला की 4 coins, ठीक आहे, म्हणजे की 4 शिक्के. द youth was taken aback. त्याला या गोष्टीची बिलकुलच कल्पना नव्हती की असं काही होईल. त्यांनी काय कल्पना केली की मी जसं कापड फाडेन तर ह्याला तुरंत राग येईल आणि हा काहीतरी असं बोलेल किंवा काहीतरी करेल. आणि मग तो हेच चाहत होता, पण त्यांनी तसं काही केलं नाही. तिरुवल्लुवरनी काय केलं, चुकी 2 तुकडे करून दिले, तर त्यांनी त्याची किंमत अर्धी करून दिली आणि सांगून दिलं की 4 coins आहेत. युथ वॉज टेकन अबॅक. तो खूप आश्चर्यचकित झाला आणि त्याला फार मोठा धक्का लागला. व्हाय डझंट द मॅन गेट एंग्री, ही थॉट. त्यांनी आपल्या मनातल्या मनात सोचलं, हा माणसाला राग कसा काय नाही आला, मी इतकं याचं कापड फाडून दिलं. ही देन टोर द हाफ पीसेस इनटू हाफ अगेन. आता त्यांनी काय केलं, त्यांनी सोचलं की आता मी करत जरूरच याला राग येईल. तर त्यांनी अनेक जो अर्धा पीस होता त्याला अनेक अर्ध करून दिलं, ठीक आहे, फाडून दिलं त्याला परत से. अँड नाव, आणि परत विचारतो आणि आता आता किती आहे याची किंमत. 2 coins वॉज द आन्सर. तर त्यांनी परत त्याचंही अर्ध केलं. पहिले काय सांगितलं त्यांनी 8 coins म्हणजे 8 coins, मग 4 coins करून दिले जेव्हा अर्ध केलं तर 8 चे 4 करून दिले, ठीक आहे, 4चं अनेक त्यांनी अर्ध केलं तर 2 करून दिलं की 2 coins वॉज द आन्सर. 2 coins चा आन्सर होता. नाव इट वॉज द यंग मॅन हु बिकेम इम्पेशंट अँड एजिटेटेड. आता काय झालं की हा जो तरुण माणूस आला होता, हा त्याला राग दिलवायला आला होता तिरुवल्लुवरला, पण काय झालं की या गोष्टीने त्याला खुदला म्हणजे एजिटेट, त्याला खूप इम्पेशंट होऊन गेला तो. त्याला धीर नाही राहिला या गोष्टीचा आणि खूप जास्त त्याला त्रास होऊ लागला. ही टोर द पीसेस इनटू हाफ अगेन अँड अगेन. तर त्यांनी काय केलं, ते जे कापडाचं जे होतं त्याला परत परत फाडू लागला तो, म्हणजे परत हाफ करे, परत अर्ध करे, परत परत फाडे, की ह्याला कधी तर राग येईल. म्हणजे ऍक्च्युली त्यांना तर राग नाही आला, पण हा फार जास्त तिरमिलावून गेला की ह्याला असा कसा राग नाही येते. आणि अशा प्रकारे तो परत परत हाफ हाफ अर्ध अर्ध त्या कापडाला करत गेला. सेइंग अँड नाव व्हॉट्स द प्राइस. दरवेळेला जेव्हाही तो फाडे त्या कपड्याला, तेव्हा तो विचारे की आता काय, आता याची किंमत काय, आता याची किंमत काय, असं तो फाडून फाडून त्याला विचारत राहील की 8 चे 4 झाले, 4 चे 2 झाले असतील, 2 चे 1 झाला असेल एक कॉइन. तर अशा प्रकारे ते सुद्धा आपलं प्राइस जो आहे तो कमी 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 करत गेले. त्यांनी जितक्यांदा फाडला तो कपडा तितक्यांदा ते अशा प्रकारे झालं. तर पुढे काय झालं असेल हे आपण आपल्या पुढच्या सेशन मध्ये बघूया. ह्याच्याशी संबंधित काही आपले एक्सरसाइज आहेत त्यांना बघू आपण. तर बघा, तुमच्या पुस्तकेतला हा सेकंड क्वेश्चन आहे, राईट अ शॉर्ट नोट ऑन तिरुवल्लुवर. तिरुवल्लुवर जे संत आहेत त्यांच्यावरती एक आपल्याला शॉर्ट नोट लिहायचा आहे. नोट कसा लिहायचा ते तुम्ही बघा नीट प्रकारे.
Tiruvallur was a great Tamil saint poet who lived there many years ago. तर तिरुवल्लुवर हे एक खूप महान तमिळचे संत होते आणि कवी होते, who lived there, जे तिथे राहत होते खूप वर्षाआधी, 2000 वर्षाच्या पूर्वी ते तिथे राहत होते. His teachings are given in a book named Tirukkural. तर त्यांच्या ज्या शिक्षा आहे, जे त्यांनी शिक्षा दिल्या आहेत लोकांना, सर्वसाधारणला, त्या एका पुस्तकेत जे आहे संकलित केलेले आहेत. आणि त्या पुस्तकेचं नाव काय आहे? तिरुकुरल या पुस्तकेचं नाव आहे. ही तमिळची पुस्तक आहे. द बुक इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इव्हन टुडे. ही जी यांची लिहिलेली पुस्तक आहे, हिला खूपच लोक प्रेम करतात, प्रेम दिलं जातं आणि खूप रिस्पेक्टनी, ह्याला आदरनी म्हणजे लोक ठेवतात. म्हणजे की जसं आपल्याकडे जे आहे संत महात्मा आहेत, त्यांच्या दासबोध वगैरे आपल्याकडे असते ना, ती पण आपण खूप असं लोक खूप सन्मानाने वाचतात आणि करतात. तर तशाच प्रकारे यांची ही तिरुकुरल ही पण लोक खूप प्रेमाने आणि सन्मानाने आज पण वाचतात. तिरुवल्लुवर वॉज अ टेक्सटाईल विवर. तर ते जे होते तिरुवल्लुवर, ते एक टेक्सटाईल विवर होते, म्हणजे ते विणत होते, कपड्याला विणकर होते. He wove beautiful fabrics and sarees and sold them in the market. तर ते खूप सुंदर सुंदर साड्या आणि कापड विणत होते आपल्या हाताने आणि मग त्यांना कुठे मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये विकत होते त्याला. He never got angry. त्यांना कधीच राग नव्हता येत, कधी रागवले नाही ते. Never used bad words. कधीच ते आपले अपशब्दांचा यूज नव्हते करत. And never shouted at anyone. कधीच कोणावरती आरडाओरडा नाही केला त्यांनी. ही वॉज अ सॉफ्ट स्पोकन पर्सन. ते फारच सॉफ्ट स्पोकन होते. सॉफ्ट स्पोकन म्हणजे जे खूप प्रेमाने प्रेमळ असतात ना लोक, त्यांना सॉफ्ट स्पोकन म्हणतात. ही ओपन द एरोगेंट यंग मॅन्स आईज बाय हिज टीचिंग. त्यांनी त्या ज्या उद्धट आणि जो यंग माणूस होता त्याचे डोळे उघडले आपल्या टीचिंगनी, आपल्या करणीनी. त्यांनी जसं वागलं त्याच्या कारणाने शेवटी जाऊन त्या माणसाचे डोळे उघडले आणि त्यांनी त्यांच्याशी माफी मागितली. तर अशा प्रकारे त्यांनी त्याला सही रस्ता दाखवला. तर हे आपण शॉर्ट नोट पाहिला तिरुवल्लुवर वरती. आता बघा क्वेश्चन नंबर 3 तुमचा आहे, द प्रोसेस ऑफ मेकिंग फॅब्रिक. फॅब्रिक कसा बनतो, म्हणजे की जो कापड आहे तो कसा बनतो. आपण तर कापड जे घालतो ना आणि फाटूनही जातो, आपण कधी असंच इकडे तिकडे फेकून देतो की झाला आता जुना होऊन गेला, नाही घालू. तर ते किती मेहनतीने बनतं. आता हे बघा प्रोसेस, प्रक्रिया त्याची. द फार्मर ग्रोज कॉटन इन हिज फील्ड. फार्मर म्हणजे जो किसान असतो, शेतकरी असतो, तो काय करतो, कॉटन म्हणजे जे सूत असतं ते आपल्या फील्ड मध्ये, आपल्या खेतांमध्ये ते उगवतं. ही पिक्स कॉटन फ्रॉम ईच बॉल. आणि त्याच्यानंतर त्याच्या शेतातनं जेव्हा ते कॉटन उगतं, हर ह्याच्यातनं कॉटनचे बॉल असतात, म्हणजे ह्याचे सुती जे बॉल असतात त्यांना तो काढतो. गिव्स इट फॉर स्पिनिंग. आणि मग त्याला स्पिनिंग करता म्हणजे त्याचं कापड बने त्यासाठी तुला तो देतो. द कार्डर कार्ड्स द कॉटन अँड स्पिन्स इट इनटू लॉंग युनिफॉर्म थ्रेड्स. आता जो तो कापड विणणारा असतो तो त्याचे लंबे असे धागे बनवतो, एकसारखे. युनिफॉर्म म्हणजे एकसारखे धागे. थ्रेड्स आर डाईड केअरफुली टू गिव्ह दॅम लवली कलर्स. आता त्याच्यानंतर त्या धाग्यांना जे आहे खूप सुंदर वेगवेगळे कलर्स दिले जातात. ठीक आहे. डाईड केअरफुली टू गिव्ह दॅम लवली कलर. त्याच्याकरता त्यांना डाय केलं जातं. ह्या शब्दाला डाई म्हणतात. मग द वीवर वीव्स द थ्रेड्स अँड पुट्स इन ब्युटिफुल डिझाईन. आता जो वीवर असतो, जो विणकर असतो, तो त्याला विणतो त्या धाग्यांना रंगबिरंग्या आणि खूप सुंदर डिझाईन्स बनवतो त्याच्याने. द कलरफुल फॅब्रिक्स आर रेडी. तर अशा प्रकारे जो रंगीत जो कपडा असतो तो जो आहे तयार होतो. किती मेहनतीने तयार झाला बा, किती लोक लागले त्याच्याकरता. एक तर फार्मर लागला, एक शेतकरी लागला, त्यांनी जे आहे ना मेहनतीने त्याला उगवलं. मग त्याच्यानंतर तो स्पिनिंगला देतो त्याला, की ते स्पिन होऊन त्याचे जे बॉल आहेत ते तयार हो. त्याच्यानंतर कार्डर त्याला जे आहे जो की त्याचे धागे बनवतो. धागे बनवल्यानंतर त्याला डाई केला जातो. तर डाई करायला, रंग द्यायला त्याला दुसऱ्या माणसाकडे दिलं जातं. त्याच्यानंतर परत वीवर जो असतो, विणकर असतो, तो विणतो, त्याला कपडा बनवतो त्या धाग्यांनी. आणि मग द कलरफुल फॅब्रिक त्याच्यानंतर रेडी होतात. आता हा तर कापड तयार झाला आणि त्याच्यानंतरही जो आहे जो कपडा शिवून येतो तुमच्याकडे. ठीक आहे. तर एक आणि त्याच्यात तर किती मेहनतीने तो कपडा बनतो. द कलरफुल फॅब्रिक्स आर रेडी, दे आर सोल्ड इन द मार्केट. अशा प्रकारे हा जो रंगीत जो कपडा असतो तो तयार होतो आणि मग ते मार्केटमध्ये, बाजारामध्ये विकला जातो. तर इतकी मेहनतीने हा जो कपडा आहे, हा बनायची प्रक्रिया जी आहे ती आपण बघितली.
तर आज आपण तिरुवल्लुवर जे महान संत होते त्यांची कहाणी वाचायची सुरुवात केली आहे, की किती ते शांत प्रवृत्तीचे होते आणि इतकं झाल्यानंतर जर आमच्या तुमच्यासारखा कोणी माणूस असेल तर किती त्याला राग येईल है ना, आणि किती तो त्याला काही बोलेले आणि रागवेले, आरडाओरडा करेल, पण त्यांनी अगदी एकही शब्द बोलला नाही. तर ह्याच्यानंतर काय होतं कहाणीत हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. आता आपण जे आहे ही क्लास इथे संपवतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.